हे टोमॅटोची व्हरायटी आहे. बेसिकली चेरी टोमॅटो आहे आणि इकडे जे राहत आहेत बीफ स्टिक आहे. तर चेरी टोमॅटोची व्हरायटी म्हटल्यावर RZ 97-147 व्हरायटी आहे. चेरी टोमॅटो म्हटल्यावर याची साईज वगैरे छोटी राहते, पण ह्यो जे तर नॉर्मल टोमॅटोपेक्षा जास्त याची स्वीटनेस जास्त असते. इथं आपण याला ट्रेली सिस्टम यूज केलेली आहे. त्याच्यात गॅलोनाइज स्टीलचा आपण यूज केलेला आहे आणि हॉरिझॉन्टली जे रो मध्ये जे बघितलं तर त्याला स्टीलचं एक पूर्ण बांधणी केलेली आहे आणि याला नेटवर्क ऑफ वायर्स वगैरे वरतून हे केलेले आहेत. म्हणजे याच्यात प्लांट जिथपर्यंत ग्रो होऊ शकतो आपण तिथपर्यंत त्याला पूर्ण बांधणी करू शकतोय. आणि खालून जे तर एक्सेस जे ब्रांचेस वगैरे आहेत ते आपण खालून त्याला कट केलेले आहे. कट केलेले त्याच्यामुळे काय की रूट वगैरे आपलं पूर्ण हँगिंग स्टाईल मध्ये राहणार. त्याच्यामुळे त्याची साईज, शेप आणि क्वालिटी सगळी मेंटेन राहणार आहे. प्रॉपर एरेशन वगैरे राहणार आहे. जास्त डेन्सिटी नाही आहे त्याच्यामुळे जे तर याच्यावर पेस्ट आणि डिसीजचा अटॅक पण नाही होणार. त्या सिस्टीमचं इनिशियल कॉस्ट जर बघितलं तर पहिला या बॅम्बू स्टिक्सपेक्षा जास्त आहे, कारण की याच्यात गॅलोनाइज स्टील वगैरे आणि जे एक स्पेसिफिक हे यूज केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याची इनिशियल कॉस्ट जर पहिलं पर एकरी बघितलं तर पर एकरी याची इनिशियल कॉस्ट 1 लाख रुपये येतो आपल्याला. पण याची शेल्फ लाईफ वगैरे 5 ते 8 वर्ष हे चालू शकते. आपलं बॅम्बूचं कमर्शियली फार्मर आपलं बॅम्बूचं यूज करतात, त्याच्यामुळे त्याची शेल्फ लाईफ फक्त काय 2 ते 3 सीझन चालू शकते. थँक्यू.